ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे प्रिया ही तिचं एक नवीन प्यादं सुभेदारांच्या घरामध्ये आणणार, तर दुसऱ्या बाजूला इकडे आता आणखीन एक मोठा कट आता जो राकेश आहे तो अर्जुनच्या विरोधात रचणार. आता नेमकं कसं कसं आणि काय काय घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या ह्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहूया. तर इकडे आता जी प्रिया असते तिला भेटायला एक मुलगी आलेली असते. आता त्या मुलीकडे बघूनच प्रिया खूपच जास्त खुश होऊन जाते. आता ती मुलगी आल्याबरोबर मग तिला कॉन्स्टेबल विचारते, काय गं, कोणाला भेटायला आली आहेस तू? त्याबरोबर लांबूनच प्रिया पटकन बोलते, मला भेटायला आली आहे ती, मी बोलावलं आहे तिला. त्याबरोबर ती मुलगी लगेच प्रियाच्या समोर येते. आता प्रियाच्या चेहऱ्यावरती खूप मोठंच्या मोठं चांगलं दणकट स्माईल आलेलं असतं. प्रिया म्हणत असते, ये बरं झालं आलीस, किती दिवसांपासून मी तुझी वाट बघते. तुला माहिती आहे का, एवढे दिवस तुझ्याबरोबर कॉन्टॅक्ट करणारच होते, पण कसा करू कॉन्टॅक्ट, काय करू काही कळत नव्हतं ना, म्हणून संपर्क साधता आलाच नाही. पण आता संपर्क झालेलाच आहे. तर मी काय सांगते ते शांतपणे ऐकून घे. आता माझं तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे जे फक्त तूच करू शकतेस, तुझ्याशिवाय कोणी नाही. त्यावरती म्हणते, असं काय काम आहे तुझं? त्यावर प्रिया म्हणत असते, सुभेदारांच्या घरात जाऊन त्यांच्यावर लक्ष ठेवायचं, तिथल्या प्रत्येक बारक्यातल्या बारीक गोष्टीची मला खबरबात कळवत राहायची, आणि सगळ्यात महत्त्वाचं सुभेदारांच्या घरात असलेली ती सायली उर्फ तन्वी, तिला खूप त्रास द्यायचा, तिला सतवायचं, तिला जगायला नको नको करायचं, सतत तिला आजूबाजूला राहून सतवायचं. पण हे तिला कळता कामा नये. तिला असं वाटलं पाहिजे की तू तिची केवढी काळजी करतेस, तू तिला केवढा जीव लावतेस, तू खूप कष्टाळू आहेस, तू खूप मेहनती आहेस, असा भास त्या सुभेदारांच्या समोर उभा राहिला पाहिजे. त्याबरोबर लगेचच प्रिया म्हणते, जमेल ना हे सगळं तुला, मला माहिती आहे हे सगळं फक्त तुलाच जमेल. त्याबरोबर मग ती मुलगी प्रियाकडे बघून म्हणते, नाही जमायचं जमेल, पण जमण्यासाठी आधी दाम द्यावा लागेल, मग जमेल. त्याबरोबर प्रिया म्हणते, दाम? त्यावरती म्हणते, हो, बिना दाम घेता मला काहीच नाही ना जमत, म्हणून म्हणते. त्यावर लगेचच आता प्रिया तिला म्हणत असते, हे बघ, तुला जितके पैसे हवेत ना तितके पैसे मिळतील, फक्त मी सांगते तसं तसं काम करायचं. कारण मी सांगेन तसं जर तू केलंस तर ऑफकोर्स तू कायम फायद्यात राहशील, तुला कायमच फायदा होईल, याची काळजी मी घेईन. फक्त मी सांगते ते आणि मी सांगते तसं करायचं. ती मुलगी म्हणते, ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. त्यानंतर प्रिया आता सुभेदारांच्या घरात जाऊन कसा कसा कोणाला त्रास द्यायचा हे सगळं ती सांगू लागते. आणि त्याचबरोबर तुला तिकडे कामवाली बनून जायचं आहे, तुझी काहीतरी खूप रडकी आणि खूप सॅड स्टोरी तू त्यांना सांग, म्हणजे ते लोक तुला कामाला ठेवून घेतील. ऑलरेडी त्यांच्या घरात एक मोलकरीण आहे विमल, ती खूप जास्त चुरू बोलत असते, पण तुला तिच्याबरोबरसुद्धा जुळवून घ्यावं लागेल, कारण सुभेदारांच्या घरातली ती विश्वासातली व्यक्ती आहे. त्यामुळे तुला तिच्याशी भांडून किंवा तिच्याशी वाद घालून तुझं काहीही काम काढून घेता येणार नाही. त्यामुळे तुला तिच्याशी सुद्धा गोडगोडच बोलावं लागेल. त्याबरोबर लगेचच ती म्हणत असते की जर तू योग्य तो दाम मला दिलास तर तू काहीच काळजी करू नकोस, सगळं काही मी अगदी व्यवस्थित करेन, मी अगदी गोड बोलून त्या सायलीला त्रास तर देईनच, त्याचबरोबर त्या सुभेदारांच्या घरातल्या प्रत्येक क्षणाची बातमी तुझ्यापर्यंत पोहोचवेन. त्याबरोबर प्रिया म्हणते, तुझ्याकडनं मला हीच अपेक्षा होती, ठीक आहे, मग लाग आता कामाला. त्याबरोबर मग लगेचच इकडे प्रिया ही तिला म्हणते, निघ लवकर. त्याबरोबर ती म्हणत असते की पण एक मिनिट, त्याच्यासाठी आधी तू मला पैसे द्यायला हवेस. त्यावर प्रिया म्हणते, आधी काम करायचं आणि मग दाम घ्यायचा, कळलं ना? त्याबरोबर मग लगेचच ती मुलगी तिकडनं निघते. तर दुसऱ्या बाजूला इकडे जो अर्जुन असतो तो आता रविराज काकांच्या घरी गेलेला असतो, आणि तिकडे आता त्याने ते डॉक्युमेंट शोधायला सुरुवात केलेली असते. 2-3 ड्रॉवर 2-3 कपाटं खालची उघडलेली असतात अर्जुनने, पण त्याला अजून ते पेपर काही सापडत नसतात. तो विचार करतो, अरे प्रतिमा आत्या तर म्हणाली होती मला की तिने इथेच पेपर्स ठेवलेले आहेत म्हणून, पण आता मी तर जवळपास इथला सर्व एरिया चेक करून झाला, पण अजूनही पेपर सापडले नाही आहेत. तर दुसऱ्या बाजूला इकडे जो राकेश असतो त्याने आता अर्जुनला घरी आलेला बघितलेला असतो.
त्यानंतर राकेश आता खूप म्हणजे खूपच घाबरलेला असतो. तो विचार करतो, ओ माय गॉड, जर चुकून जरी अर्जुनने मला इथे घरामध्ये पाहिलं तर त्याला माझ्यावरती संशय येईल, कारण मी कोणाला न सांगता घरात घुसलो. पण काहीही झालं तरी अर्जुनला माझ्यावरती डाऊट यायला नको आहे. मी इथेच लपतो. नाही 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 नको, मी इथेच असं लपून राहिलेलो चालणार नाही. जर मी इथे लपून बसलो आणि अर्जुन पेपर्स घरातून घेऊन गेला तर ते मला कळणार कसं? कळायला हवं मला. मग लगेचच राकेश पटकन जातो आणि अलगद दरवाजाची कडी काढतो आणि मग तो आता विचार करतो की मला अलगद नजर ठेवली पाहिजे अर्जुनवरती. तो काय करतोय हे अगदी बारीक नजरेने बघितलं पाहिजे. मग राकेश वरतून बाल्कनीत आता लपतो आणि तिकडून तो बघत असतो. तर आता त्यावेळी त्याला दिसतं की अर्जुन शोधाशोध करतच आहे आणि फायनली आता अर्जुनला ते पेपर सापडलेत सुद्धा. मग अर्जुन ते पेपर घेतो आणि म्हणतो, फायनली पेपर सापडले. किती वेळ हे पेपर शोधायला लागला मला. चला निघतो आता. त्याबरोबर अर्जुनला सायलीचा फोन येतो. अहो कुठे आहात तुम्ही? त्यावर अर्जुन म्हणतो, बायको येतोय घरी. का गं, काय झालं? सायली म्हणते, काही नाही, बराच वेळ होऊन गेला म्हणून कॉल केला. त्यावर अर्जुन सांगतो की अगं, हे प्रतिमा आत्याने सांगितले होते ना ते पेपर्स मला सापडत नव्हते, त्यामुळे शोधायला वेळ लागला आणि त्याशिवाय पाऊसही आला रस्त्यात, म्हणून जरा ट्रॅफिकमुळे सुद्धा वेळच गेला माझा. त्यावेळी सायली म्हणते, बरं काही हरकत नाही, सापडलेत ना पेपर, मग या सावकाश. नसतील जर पेपर सापडले तर जाऊ द्या, नका शोधत बसू. नंतर आई आणि बाबा घरी गेले की मग ते लोक पाठवून देतील पेपर्स. अर्जुन म्हणतो, नाही गं, पेपर सापडलेत, हातातच आहेत माझ्या, मी निघतच होतो. बरं चल, ठेवतो आता, निघतो लवकर. अर्जुन फोन कट करतो आणि ते पेपर्स बघत म्हणतो की या पेपर्सवरती जे काही गरजेचे चेंजेस आहेत ते लवकरच करून घ्यायला हवेत. त्याबरोबर आता हे सगळं काही राकेश बघत असतो. हे सगळं बघून राकेश विचार करतो, नाही, आधीच एकतर हे सायली आणि अर्जुन एकदा माझ्या हातातून वाचलेत. जर आता पुन्हा हे लोक सुटले, यांनी हे पेपर वगैरे नेले तर पप्पा मला जिवंत सोडणार नाही. काहीही करून मला ह्या अर्जुनला हे पेपर इकडनं घरी घेऊन जाऊ द्यायचे नाही आहे त्याच्याबरोबर. काय करू, काहीतरी तर मार्ग काढावा लागेलच. मग आता राकेश काय करतो, राकेश पटकन त्याच्या काही गुंडांना कॉल करतो आणि त्यांना सांगतो की मी तुम्हाला एक गाडीचा नंबर पाठवला आहे आणि एका माणसाचा फोटोसुद्धा पाठवला आहे. तो माणूस त्याच्याबरोबर एक ब्राऊन रंगाची फाईल घेऊन चाललेला आहे. ते काही झालं तरी त्याच्याबरोबर जाता कामा नये, ती फाईल फक्त मिळवा. त्याबरोबर ती लोक म्हणतात, साहेब माणूस टपकवायचा नाही का? त्यावर राकेश म्हणतो, नाही, माणसाला काही करू नका. त्यावर ती लोक म्हणतात, काय साहेब, हे एवढं चिंदी काम आम्हाला करायला सांगताय का? त्यावर राकेश म्हणतो, पैसे मिळणार आहेत ना, मग जेवढं आणि जे सांगितलं आहे तितकं आणि तेवढंच कर, कळलं ना? त्या अर्जुन सुभेदारला काहीही करायचं नाही, जितकं मी सांगितलं आहे तितकंच करा, फक्त आणि फक्त पेपर्स गायब करा, कळलं? त्यावरती लोक होकार देतात. त्यानंतर मग इकडे राकेश आता प्रार्थना करत असतो की देवा, आज तरी माझ्या बाजूने साथ दे आणि काही झालं तरी अर्जुनच्याकडचे ते पेपर्स माझ्या माणसांच्या ताब्यात येऊ देत. तर त्यानंतर आता अर्जुन निघालेला असताना राकेश त्याच्या माणसांना पुन्हा कॉल करून सांगतो, तो इकडनं निघालाय, तुम्ही सुद्धा रस्त्यात भेटा त्याला. त्याबरोबर मग अर्जुन भर पावसातून चाललेला असताना राकेशचे गुंड अर्जुनची वाट अडवतात. आता गुंडांनी वाट अडवल्याबरोबर अर्जुनसुद्धा गाडीतून खाली उतरतो आणि काय झालं, का माझा रस्ता अडवला असं विचारतो. त्याबरोबर तिथे त्या गुंडांमध्ये आणि अर्जुनमध्ये थोडीशी मारामारी होते, पण तोपर्यंत त्यातले 2 गुंड मागच्या बाजूने जातात आणि मागच्या बाजूने जाऊन आता ते गाडीतले पेपर्स काढून घेऊन जातात. त्यानंतर मग आता अर्जुनच्या समोरून ते गुंड पळून गेल्यावर अर्जुनला वाटतं मला घाबरून हे निघून गेलेत, पण खरं तर त्यांचं जे काम असतं ते झालेलं असतं, त्यामुळे ते निघून गेलेले असतात. त्यानंतर अर्जुन गाडी स्टार्ट करतो आणि घरी येतो. आता घरी आल्यानंतर तो जेव्हा फाईल घ्यायला गाडीचा मागचा दरवाजा उघडतो तेव्हा त्याला दिसतं की गाडीत फाईलच नाही आहे. अर्जुन विचार करतो, हे कसं शक्य आहे? तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं की मी घरातून निघालो, फाईल माझ्या हातात होती. मग त्याला आठवतं की मध्ये त्याची गाडी अडवण्यात आली होती आणि मग तेव्हाच कदाचित त्याच्या गाडीतलं ते पेपर्स कोणीतरी काढून घेतले. अर्जुनला आता खूप मोठं टेन्शन येतं की हे पेपर्स माझ्या गाडीतून काढले कोणी असतील आणि का काढले असतील, कोणाला काय गरज होती त्या पेपर्सची. जर ते पेपर्स नाही मिळाले तर मग सगळं प्रोसिजर थांबून राहील, पण प्रोसिजर थांबल्याचा कोणाला फायदा झाला असेल?
कोणी केलं असेल हे, कोणी केलं असेल हे या विचारात तो मग्न असतो. आता अर्जुन हा बाहेर पार्किंगमध्ये उभा असताना त्याला सायलीचा पुन्हा फोन येतो. सायली आता त्याला विचारत असते, अहो काय हो, कुठे आहात तुम्ही, अजून किती वेळ लागेल, थोड्या वेळात येतो म्हणालात ना. अर्जुन सांगतो की अगं मी पोहोचलोच आहे, मी घरातच येतोय, आणि मग तो फोन कट करतो. अर्जुन ठरवतो की आत्ता सायलीला यातलं सध्या काहीही सांगायला नको, ती खूप खुश आहे, तिला तसंच आनंदी राहू देत. त्यानंतर मग आता अर्जुन घरात जातो. सायली त्याला फ्रेश व्हायला वरती जायला सांगते. अर्जुन आता तिकडनं फ्रेश व्हायला वरती जातो. त्यापर्यंत आता प्रियाने जी बाई पाठवलेली असते ती सुभेदारांच्या घरी पोहोचलेली असते. आता ती तिकडे येऊन विचारत असते की मला काही काम मिळेल का. त्यावेळी मग आता लगेचच इकडे जी प्रिया असते ती तिला म्हणते की नाही नाही, आम्हाला कामवालीची गरज नाही आहे, तू नको. त्याबरोबर ती म्हणत असते की असं काय करताय, काही काम असेल तरी चालेल, मी काही काम करू शकते, मला बागकाम करता येतं, मला घरची सगळी कामं करता येतात, मला काही काम चालेल, मला स्वयंपाकसुद्धा चांगला बनवता येतो, मी हात जोडते तुम्हा सगळ्यांच्या समोर, पण मला काम द्या हो, मला खरंच कामाची खूप गरज आहे. खूप ठिकाणी वन फिरले पण कुठेच काहीच काम मिळत नाही आहे. शेवटी मग तुमच्याकडे आले. हे माझं शेवटचं घर होतं आजच्या दिवसातलं. आज मी खूप दमली हो, मला नोकरीची खूप गरज आहे, मी तुमच्याकडे हवं तर हात जोडते. असं समजा की माझी अडचण आहे आणि मला समजून घ्या. तुम्ही कमी पगार दिलात ना तरी माझी काही हरकत नाही, पण मला काम द्या, मला खरंच काम द्या, मला कामाची खूप जास्तच गरज आहे. आता ती बाई खूप विनवण्या करत असते, बिचारी रडत असते. त्यावेळी सायलीला तिची दया येते. सायली म्हणते, आई ऐका ना, मी काय म्हणते, आपण देऊयात ना या बाईला काम. नाही, मला माहिती आहे आपल्याकडे कामासाठी विमलताई आहेत म्हणून आपल्याला कामासाठी कोणाची गरज नाही आहे, पण मला ना बिचारीची खूप दया आली हो. आणि तसंही मला तर तुम्ही या प्रेग्नन्सीमुळे काही कामं करूच देत नव्हता, आणि त्यात तर आता मी तन्वी आहे असं समजल्यानंतरपासून तर माझी घरातली कामं वगैरे तर तुम्ही साफ बंदच केलेली आहेत. मग आपण विमलताईंच्या मदतीला या बाई ठेवून घेऊयात ना. तसंही तुम्हालासुद्धा फारशी कामं होत नाही म्हणून म्हणते मी. त्याबरोबर मग आता सायली ही कल्पनाला रिक्वेस्ट करू लागते, आई प्लीज ठेवून घेऊयात ना आपण यांना कामावर. आई आपल्याला तशी गरज लागणारच आहे आता 2-4 महिन्यांनंतर. मग मला जेव्हा कामं होणार नाहीत तेव्हा मग आपण काय करणार, त्यापेक्षा आता जर आपल्याला कामवाली मिळते तर आपण घेऊयात ना. तसंही पुढे मग नंतर आपल्याला शोधाशोध करावी लागेल. त्यावेळी कल्पना म्हणते, सायली अगं, त्यावर सायली म्हणते, आई प्लीज बघा ना बिचारीची अवस्था केवढी वाईट आहे, बिचारीकडे राहायला घर नाही आहे, बिचारी एवढी थकली आहे, दमली आहे, दिवसभर उन्हातानात काम शोधत वणवण हिंडते, प्लीज. त्याबरोबर आता सायलीची एवढी इच्छा असते. तर मग आता प्रतिमा आत्या जी असते तीसुद्धा म्हणते की जाऊ दे, ठेवून घेऊ आपण या बाईला कामाला. तसंही बिचारी खूप हेल्पलेस दिसते, आणि त्याशिवाय महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कामवालीची आता गरज लागेलच. सायली गरोदर आहे म्हटल्यावर तिच्याकडून कामं करून घेणं तर खूप दूरची गोष्ट, आता उलट आपल्याला तिच्याच सेवेसाठी कोणाला तरी ठेवावं लागणारच होतं. उलट बरं झालं ही मुलगी स्वतःहूनच आपल्या घरी आली. ते ठीक आहे, या मुलीला ठेवून घेऊया आपण कामावर, असं मग कल्पना आणि प्रतिमा दोघे मिळून ठरवतात. त्यावेळी मग प्रतिमा आत्या तिला म्हणत असते, हे बघ काळजी करू नकोस, तुला नोकरी हवी ना, देतो आम्ही तुला नोकरी, तू ह्याच घरामध्ये काम कर. तुला ही सायली गरोदर आहे, हिची काळजी घ्यावी लागेल, हिचं खाणं पिणं औषधं गोळ्या या गोष्टींवरती लक्ष द्यावं लागेल, आणि त्याचबरोबर घरातलीही कामं करावी लागतील असं कल्पना म्हणते. तशी लगेचच आता अस्मिता म्हणते, आणि हो, घरातली कामं करताना कुठल्याही पद्धतीचा हलगर्जीपणा करायचा नाही हा. आमच्या घरात सगळं जसं जागच्या जागी आहे तसं जागच्या जागी सगळ्यांना आवडतं, त्यामुळे वस्तू जागेवर असणं गरजेचंच आहे, कळलं का. त्याबरोबर मग कल्पना म्हणते, मी तुला विमलची ओळख करून देते. विमल हिला आपल्याकडे कामाला ठेवलं आहे, हिला आपलं स्वयंपाकघर सगळं व्यवस्थित दाखव, हिला काय काय कामं करावी लागतील ते सुद्धा सांग, तुला विमलच्या हाताखाली काम करावं लागेल. त्याबरोबर मग ती मुलगी ठीक आहे मी करेन असं म्हणते. त्यानंतर ठरल्याप्रमाणे आता ती सायलीच्या बरोबर राहू लागते, आणि हळूहळू सायलीला त्रास देत असते, पण सायलीला ते कळतच नसतं. तर त्याचबरोबर सुभेदारांच्या घरात कधी काय घडतं, कोण काय करतं, कोण काय नाही करत, या सर्व गोष्टींची माहितीसुद्धा ती वेळेवर प्रियापर्यंत पोहोचवत असते. आता तिला इकडून सुभेदारांच्या घडूनसुद्धा पगार मिळणार असतो, आणि तिकडे प्रियासुद्धा पैसे देणार असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काय वाटतं, ह्या नवीन आलेल्या मुलीचा खरोखर प्रियाला काही फायदा होईल का, ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.